आता वाजलेत रात्रीचे 9:50 आणि आपला उद्या पुण्याला जायचा प्लॅन आहे। अजून गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं बाकी आहे, काम संपलं नाही आहे। सो बघूया लवकरात लवकर काम संपवून पहिलं पेट्रोल भरायला जायचं आहे आणि सकाळी 5:30 ते 5:45च्या आसपास निघायचं आपलं टार्गेट आहे। मला वाटतं आफ्टर हरियर ट्रेक मी ही राईड करतोय। सो खूप दिवसांनंतर बाहेर पडतोय। त्यातल्या जरा थोडे कामं वगैरे चालू आहेत एक्स्ट्राचे नेहमीपेक्षा जास्त, त्यामुळे सध्या तरी व्लॉग कमीच असणार आहेत माझे। बघूया आपण नंतर कधीतरी निवांत टाईममध्ये व्लॉगला आरामात अशी रेग्युलर सुरुवात करूया। आत्ता मला नाही वाटत जमेल मला रेग्युलर, सो जसं जमेल तसं घ्या समजून आता काय। सो बघूया कसं होत आहे। उद्या तरी आपण चाललो आहे, सो पहिलं काम उरकतो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळीच। आता पेट्रोल बँक वगैरे भरून येतो, रेडी होतो सगळं आणि मग भेटतो तुम्हाला। चलो सगळी तयारी झाली आहे, बस आता कसली वाट बघते। आज आपल्यासोबत आहेत ताई। चल हां हां बसली। तू ग्लव्ज नाही घेतलेस? वरती आहे नाही, मागच्या वेळेस बोललेलीस ना रायडर नसले तरी ग्लव्ज घालायचे आहेत। चलो गणपती बाप्पा। हां राईडला सुरुवात झाली आहे। आता वाजलेत 5:50 आणि आपण निघालोय ऐरोलीवरून। कुत्र्यांची अशी भीती वाटते, मध्येच येतात ना रस्त्यात। शेकोटीला बसलेत सगळे रायडर्स। ॲक्च्युली थंडीच आहे भरपूर जास्त। सध्या तरी 7 वाजलेत आणि अजून सूर्य आला नाही आहे। थंडीच्या दिवसात तसं पण लेटच येतो। तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये भरपूर गरमी पडत चालली आहे, पण मुंबईच्या थोडंसं बाहेर पडलं ना की अजून हिवाळा चालू आहे याचा अंदाज येतो। ओके, जस्ट आपण लोणावळा क्रॉस केलाय आणि आपल्याला जायचं आहे कुठे आता माहीत नाही, ॲक्च्युली मॅपमध्ये टाकलं आहे मी। सो लोकेशनवर पोचायला तरी 1 तास सांगतोय आणि लोणावळ्यातून 1 तास पुढे टुवर्ड्स पुणे। मला वाटतं तळेगाव वगैरेच्या आसपासचा एरिया आहे तो। आता कशाला चाललो हे मी अजून सांगितलं तर नाही आहे, डायरेक्ट लोकेशनला गेल्यावरच सांगतो तुम्हाला। चला तोपर्यंत जरासं धीर ठेवा, समजेलच थोड्याच वेळात। ओके, सो फायनली आपण पुण्यामध्ये पोचलो आहे। आता हिंजेवाडीच्या एरियामध्ये आपण। तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ॲक्च्युली मी स्टार्ट करायला विसरलो व्हिडिओ, तर आता आपण आलो आहे पुण्यामध्ये हिंजेवाडीच्या एरियामध्ये। आणि का आलो आहे त्याचं रिझन आहे बंजी जंपिंग। दिवसापासून प्लॅन केलेला आपण हा। मागच्या जुलैमध्ये मी ह्याचे तिकीट्स वगैरे बुक केलेले, पण लॉकडाऊनमुळे काय चालू नव्हतं हे। आता फायनली चालू झालं आहे, सो आम्ही आलो मग त्याच्यानंतर। बघूया आपला टाईम, आपल्याला अजून 10-15 मिनटं तरी आहेत, अजून सगळे पेपरवर्क करायचं आणि त्याच्यानंतर मग आपली जंप असेल। पण रेकॉर्डिंगसुद्धा करणार आहे त्याची। बघूया, थोडीशी एक्साइटमेंट आहे आणि भीती जास्त आहे, पहिल्यांदा असं काही करणार आहे।
भरपूर उंच आहे, 60 ते 70 मीटर मला वाटतं. सो चलो, तुम्हाला नंतर भेटतो मी. व्हिडिओ बघून घ्या आणि कसा आहे नक्की सांगा. कसं वाटतंय? ते मास्क घालून करणार आहे, उडी मारणार नाही, मास्क नाही घालणार. मस्त वाटतंय, काहीतरी थ्रिलिंग करणार आहे आज. मस्त वाटतंय रिअली. मला बिलकुल मस्त नाही वाटत, मला भीती वाटायला लागली. नर्वस झालाय मला असं, अजून मी चिल मोड मध्येच आहे. म्हणजे मी नर्वस नाही झाले ह्याचं मला जास्त टेन्शन येत आहे. बघूया बघूया वर जाऊन होईल ते. हे जे पायाला बांधलंय आहे बघा, हे एवढं लिटरली टाईट गेलंय की मला वाटते वर जाऊपर्यंत वाट लागणार आहे पायांची. कसं वाटायचं आहे तुला? थोडीशी भीती वाटते, पण ते एक ॲड्रेनलिन असतं ना, एक ॲड्रेनलिन शब्द अवघड आहे पण समजून जावा. कळलं. मला ॲक्च्युली वाटलेलं की आपल्याला बघता येईल 1-2 जणांना आणि मग उडी मारू असं काहीच, बट नाही, असं काही नाही आहे. आम्हीच पहिले आहे. काय बोलत जास्त पहिली आहे. हां, फर्स्ट ही आहे, सेकंड मी आहे. सो बघूया. चलो, हाऊस द जोश. इकडे हे जे लोकेशन आहे बंजेचं, त्याच्या आजूबाजूला सगळे शेत आहेत आणि जवळच साखर कारखाना आहे. नाव काय बोलली? संत तुकाराम. हां. सो पूर्ण इथे गावं आहेत ह्या साईडला आणि या साईडला मस्त लेकचा व्ह्यू आहे. सो फायनली आमचा नंबर आला आहे आणि आम्ही वरती आहे आता. सध्या त्या मचानवर आहे आणि इकडून आपल्याला ते ॲक्च्युली ब्रीफिंग करतात आहेत, जो फर्स्ट जम्पर आहे त्याला, आणि इथून खाली उडी मारायची आहे. सो एक लुक घेऊ शकतो आपण खालच्या साईडला. हां, नाईस. आपल्याला जम्प ह्या साईडने इथून मारायची आहे आणि समोर मस्त लेक व्ह्यू आहे. सुपर एक्साइटेड, मला बघायचंय कसं वाटेल. एक्झॅक्टली, सुपर एक्साइटेड. थोडंसं नर्वस, पण ठीक आहे, तो नर्वसनेस चांगला असतो. नाही आला तर टेन्शन आहे. ते मला आलंय की मला नर्वसनेस नाही आलाय, सो मी चिल मारते. त्यांनी ब्रीफिंग दिली बघ, लक्षात आहे? उडी मारताना समोर बघायचं, खाली नाही बघायचं. खाली बघितलं की जास्त भीती वाटते आणि मेन व्ह्यू मिस होईल पूर्ण. एक्झॅक्टली. आणि ज्याला हाईट फोबिया आहे त्याला त्याची तर वाटच लागेल. तुला आहे? नाही बाबा, मला पण नाही. मला कॅमेरा होल्ड करता येणार नाही जेव्हा उडी मारणार आहे. सो मी कॅमेरा इथेच वरती ठेवेल. आपल्याला जे शॉट आहेत ते ह्यांच्या कॅमेऱ्यातून बघायला भेटतील. बघू, ह्याच्याबद्दल मी नंतर रिव्ह्यू देईल, तेव्हा सांगेल सगळ्या गोष्टी. आता सध्या एक्साइटमेंट तशीच ठेवतो आहे आणि फर्स्ट जम्परला बघणार आहे कशी उडी मारणार आहे. असं कमरेतनं नाही वाकायचं आहे. चलो, माझा नंबर आहे आता, चाललो मी.
It was at this moment that he knew. He fucked up. सो फायनली बंजी जम्प डिड इट. कसा होता एक्सपिरियन्स? टरकलेली वरती जाऊन पहिल्यांदा घाबरली नव्हती. मला बोलते तू कसा घाबरला वगैरे, पण उडी मारताना ॲक्च्युली सीन भारी होता. समोर मस्त तलाव नाही आपलं काय तळ आहे ना, लेक आहे. हां लेक आहे. तिकडे बघून आम्ही जम्प केली. बट जेव्हा जम्प करतो तेव्हा खाली लक्ष जातच आपलं, आणि तेव्हा पूर्ण वाट लागलेली. माझं लक्ष खाली नाही गेलं, म्हणजे प्रेशर इकडे येतं ना ॲक्च्युली. हां आवाज असं मला पण असं झालं 2 मिनिटासाठी. आणि मी म्हटलं हिचा आवाज करेल तरी मोठ्याने, पण नाही. आणि दुसरं म्हणजे 2 मिनिटासाठी आम्हाला वाटलं डोळे बाहेर येतात का काय, एवढं प्रेशर ते पायाकडनं प्रेशर येतं ना पूर्ण. मस्त मजा आली. ॲक्च्युली ते इथून भरपूर वरती वाटतंय आणि वरतून पण भरपूर खाली वाटतंय. आत्ता वाटतंय, ते मगाशी एवढं वाटत नव्हतं. एक्झॅक्टली बाबा. फायनली डिड इट. एक फोटो. बंजी जम्प झाल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट पण भेटलेत त्याचे. पकड. एक्झॅक्टली हे बघा 60 मीटरच आहे. ठीक आहे, थोडं 5 मिनिटांनी बोलतो जरा अजून. हां स्टेबल होऊ द्या जरा. ओके सो चलो अभी निकलते आहे. अजून आपण त्याच लोकेशनवर आहे. झालं आहे आपलं सगळं उरकलेलं आहे. आता आपण निघतो आहे जरा जवळपासच सुमितला भेटायला. तर सुमित आहे इकडे कॉलेजला तळेगावच्या आसपास कुठेतरी. आता बघू, लाईव्ह लोकेशन पाठवली आहे तर त्याच्यानुसार आपण तिकडे जाऊ, बघूया. आणि जेवण पण करायचे, जाम भूक लागली. तुझं काय? मला पियायचं काहीतरी आता. छासवास बोलले मी. ठीक आहे, छास वगैरे. हां भरपूर जास्त ऊन झालंय आणि इकडे भरपूर आहे ना असं रुकं आहे. पुण्यातलं ऊन खूप चटके देणार आहे, असं थंडावा वाटत नाही. सो निघूया चला इकडनं. ओके सो फायनली आपलं बंजी जम्प झाल्यानंतर आपण सुमितला भेटायला येणार होतो, जसं बोललो तसं आलो सुद्धा. त्याच्याकडे येऊन जवळजवळ किती तास झाले सुम्या? 2-3 तास. 3 तास तर झालेच असतील. जेवण वगैरे झालं आणि आता निघायची तयारी चालू आहे. भरपूर. हां फळं वगैरे आहे ते ठीक आहे. सुम्या पण अभ्यास करायचा. हां ऑल द बेस्ट आपल्या सगळ्यांकडनं. तुला अभ्यास कर, एन्जॉय पण कर कॉलेज लाईफ, राईट? ठीक आहे चलो. अभी माहीत नाही आता तुझ्यासोबत ट्रेक परत कधी होईल. आपले ट्रेक फेमस आहेत ना. चलो फिर आता निघूया. 3:30 वाजलेत. घरी पोचता मला वाटतं 5:30 ते 6 वाजतीलच. बघू, ट्रॅफिकवर डिपेंड आहे शेवटी. चलो. तिचा तर जीव गेला आहे अर्ध्याहून. जसं सकाळी जशी जंप मारली आहे ना तशी ती डाऊन झाली आहे. नाही हे खरं आहे. आता काय कारण, जेवण जास्त झालं हे ते. ठीक आहे तर चला निघूया आता. बस झालं बडबड. भेटूया ऑन द वे काही असेल दाखवायला तर, नाहीतर मग मुंबई. चल सुम्या. Few inches later. होण्या करत शेवटी देहूला आलो. ॲक्च्युली प्लॅनमध्ये असं काही नव्हतं, पण म्हटलं ठीक आहे चला. डिसिजन होत नव्हता, पण फायनली म्हटलं चला 10 मिनिटांवरच आहे तर मंदिरात जाऊन येऊ. मला नाही वाटत मंदिरात अलाउड असेल कॅमेरा, सो मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आणि आतमध्ये जाऊन येतो आम्ही. सध्या इंद्रायणीच्या काठावर बसलो आहे आणि हे मंदिर आहे जुनंवालं, संत तुकारामांचं मंदिर. इथे आतमध्ये त्यांच्या गाथा वगैरे आहेत
आणि त्यांची पालखी आहे. आता इथून दिसणार तर नाही, पण एक्झॅक्टली इकडे ती पालखी आहे आणि ह्या साईडला तुम्हाला नदी दिसेल, इंद्रायणी नदी. मस्त जरा वेळ बसतो आम्ही इथे, भरपूर जास्त गाडी चालवली आणि इकडे अशी मस्त हवा सुटली आहे ना की फुल रिलॅक्स वाटतंय. काय बोलतेस? खूप छान वाटतंय. अनएक्सपेक्टेड होतं, इकडे येणं काही प्लॅनमध्ये नव्हतं आपल्या, पण आलो तर आता खूप जास्त शांत वाटतंय. एकतर आज फ्रायडे, ऑफिसला टांग देऊन आलो आहे आम्ही, तर जाऊ दे एक काय बोलतात ना, देवदर्शन, पुण्याचं काम. हा, पुण्याचं काम झालंय. म्हटलं आज चला बहीण भाऊ असं देवदर्शन करून येऊ. हां चला, आता इथून आपल्याला 10 मिनिटात आपण निघू इथून. जे गाथा मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. त्या मंदिराचं भरपूर नाव ऐकून होतो, खूप गोष्टी ऐकून होतो घरच्यांकडनं, तर म्हटलं आता आलोच आहे. ते मंदिर दिसलं सुद्धा छान, आम्ही जेव्हा ब्रिजवरून येत होतो तेव्हा, तर तिकडे सुद्धा जाऊन येऊ आपण. जस्ट तिकडे मंदिराकडे आलो आणि या दादाने मस्त गंध लावून दिला आहे. ताईचा पण लावतोय, लाव रे. वा वा, चला भारी वाटतंय. चला ठीक आहे, जाऊया चला आतमध्ये. मला नाही वाटत इकडे सुद्धा, इकडे तर ऑब्वियस अलाउड नाही आहे फोन, पण तुम्हाला बाहेरून दाखवेल मी. मंदिर खूप सुंदर आहे. मंदिरात आलो आहे आपण आणि अजूनपर्यंत तरी कोणी बोललं नाही आहे कॅमेरा वापरू नका वगैरे. सो म्हटलं एकदा तुम्हाला मंदिर दाखवून देतो. हे मास्क उडतंय, हे बघा भरपूर मोठं मंदिर आहे. आतमध्ये पूर्ण भिंतींवर गाथा लिहिलेल्या आहेत. इकडे पण आहे, इकडे पण आहे, पूर्ण सगळीकडे. पण आय डोंट नो, अलाउड नाही आहे. इकडे ही जाळी लावून ठेवली आहे. अनएक्सपेक्टेड होतं आपल्याला की आपल्याला आतमध्ये मोबाईल यूज करता येईल आणि फोटोज किंवा व्हिडिओज काढता येतील. बाय द वे हे छान वाटतात आहेत ना, खूप छान वाटतात. आम्ही ॲक्च्युली हे शोधत होतो हे कुठे भेटतात. आम्ही पहिल्या मंदिरात पण चेक केलं पण तिथे भेटलेच नाही. आम्ही इकडे आलो तेव्हा तो मुलगा आला. तो चलो बघूया, आता थोड्या वेळाने निघूया आपण इथून. सो जाईल. सो फायनली आपण निघालो आहे गाथा मंदिराकडून, ॲक्च्युली देहूमधूनच. आणि गुगल मॅप्सने आपल्याला कोणत्या रूटला टाकलं आहे. अरे बाबा माझ्याकडे CBR आहे. चलो अभी नो इश्यूज, आपण चांगल्या रोडला लागलो आहोत. ओके, सो ॲज पर गुगल मॅप्स आपल्याला 9:30 वाजायला बसले घरी पोचायला. आणि अंधारात मी काही दाखवू शकणार नाही आहे. आता 6:30 वाजलेत तर, आणि पुढे कुठे जाणार पण नाही. आता डायरेक्ट घरीच जायचं आहे. तर मी माझा व्लॉग इथे एंड करतो आहे. जर तुम्हाला हा छोटासा मस्त असा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, राईड सेफ, राईड हार्ड, बाय.